विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरात पहाटे 4:50 सोमवारी पावसाने विटा शहर झोडपून काढला। सकाळी पावसाने विश्रांती घेतली तर दिवसभर उकाडा व दुपारी 3:30ला पावसाने विटा शहरात पुन्हा सुरुवात केली। सोमवार हा विटा शहराचा आठवडा बाजार। याच दिवशी पावसाने रिपरिप सुरू केली आणि विटा आठवडा बाजारासाठी आलेल्या भाजी विक्रेते व अन्य विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली। पावसाने आठवडा बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची व व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडवली। दुपारी उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या। विजांचा लखलखाट तर वादळ वारे मात्र निर्माण झाले नाही, त्यामुळे पाऊस एकसारखा होता। आंब्यांची आवक बाजारात जास्त दिसून आली, मात्र पाऊस अचानक आल्याने आंब्यांचे दर घसरल्याचं दिसून आलं। नमस्कार पाहुणं, हे आमच्या विट्याची भाजी मंडई आणि विट्याचा आठवडा बाजार। चला आपण जाणून घेऊया दर काय चाललेत। काय सांगाल दादा, काय काय आहे आपल्याकडं? कसं आहे पावशेर? 20 रुपये। त्याच्यात काय कमी जास्त का हाच रेट आहे? नमस्कार, आपल्याकडे काय आहे दादा, सांगाल काय काय आहे? केवडा आहे, वाटाणा आहे, काळा पोटा आहे, कारला आहे, ढबू मिरची आहे, मिरची आहे। काय रेट आहे? रेट आता अक्षरशः गगनाला भिडलेले आहे। 3 दिवस सलग अतिवृष्टीमुळे मालाची नासाडी झालेली आहे, त्याच्यामुळे दर भरपूर वाढलेले। तुम्ही की सलग सातत्यानं पाऊस असल्यामुळं दरामध्ये फळभाज्यांच्या वाढ झालेली आहे आणि सगळी व्हॅरायटी आहे, परंतु दरामध्ये कमी जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी बघताय की आज आठवडा बाजारामध्ये खरेदीसाठी सुद्धा नागरिकांची गर्दी या ठिकाणी आत्तापासून सकाळपासूनच सुरू झाल्या, कारण पावसाचा काय भरोसा नाही। चला काकडी 20 आता काढायचं काय चाललंय फोटो काय तू काय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।